शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आज विधान भवनावर मोर्चा। आताची महत्त्वाची बातमी, 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विधान भवनावर मोर्चा निघणार आहे। आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघेल। मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असणार आहे। मोर्चासाठी शेतकरी आझाद मैदानात जमायला आता सुरुवातही झालेली आहे। आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे। त्यासाठी शेतकरी जमायला आता सुरुवात झालेली आहे। या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिलेला आहे। राजू शेट्टी हे देखील या ठिकाणी आपण पाहतोय, अंबादास दानवे हे देखील व्यासपीठावर आहेत। या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आज विधान भवनावर मोर्चा काढणार आहेत। 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विधान भवनावर आज मोर्चा निघणार आहे। सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघेल। आपण पाहतोय धडक मोर्चा, असं या मोर्चाचं नाव आहे। जयंत पाटील देखील व्यासपीठावर आपण पाहतोय। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, 12 जिल्ह्यातील शेतकरी आज विधान भवनावर धडकणार आहेत, काय सांगाल? उर्शेला आपण पाहतो की शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे शेतकरी बांधवांचा मोर्चा आज मुंबईच्या आझाद मैदानात सुरू आहे। आंदोलन सुरू आहे आणि इथून हे आंदोलन झाल्यानंतर विधान भवनावरती धडक मोर्चा काढू, मंत्रालयापर्यंत जाऊ, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या शेतकऱ्यांची आहे। आणि या मोर्चाच्या ठिकाणी, आंदोलनाच्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वामध्ये खरं मोर्चा होणार होता, मात्र महाविकास आघाडीचे अनेक नेते सध्या या ठिकाणी पोहोचत आहेत। ठाकरे गटाचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, त्याचबरोबर कैलास पाटील आणि सचिन अहिर हे देखील पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जयंत पाटील हे देखील मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पोहोचलेले आहेत आणि सध्या या नेत्यांची भाषणं होत आहेत। या भाषणांच्या नंतर या नेत्यांच्या माध्यमातून काय भूमिका घेतली जाते आणि या सगळ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विधान भवनापर्यंत हा मोर्चा जातो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचलेले आंदोलन ही या मैदानाच्या बाहेर जाऊ नयेत यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा पद्धतीची भूमिका कोल्हापूर सहित 12 जिल्ह्यांनी घेतलेली आहे। कारण शेतीचं मोठं नुकसान होणार आहे आणि त्यासाठी शेतकरी वर्ग जो आहे तो मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं वर्षभरापासून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत आहे आणि त्यानंतर अधिवेशन सुरू असल्यामुळे आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हे आंदोलन होत आहे। या आंदोलनानंतर आझाद मैदानातून हा मोर्चा विधान भवनाकडे जाईल अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या शेतकरी बांधवांनी घेतली। मात्र महाविकास आघाडीचे नेते आता या ठिकाणी आलेले आहेत, ते नेमकी काय भूमिका घेतात, काय संबोधित करतात आणि त्यानंतर या सगळ्या शेतकरी बांधवांची काय भूमिका राहते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आझाद मैदानात हे आंदोलन सुरू आहे आणि शेकडोंच्या संख्येनं 12 जिल्ह्यातले शेतकरी जे आहेत ते आजच्या आंदोलनाला उपस्थित आहेत। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।